हॅलो फ्रेंड्स, सारथी स्पर्धा परीक्षा केंद्र संभाजीनगर आपल्यासाठी घेऊन येत आहे TCS आणि IBPS या परीक्षांवर आधारित एक सिरीज, सर्व विषयांची सिरीज. मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, तसेच जीके मध्ये मग राज्यघटना आहे, पंचायत राज आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, सामान्य ज्ञान आहे. अशा सगळ्या विषयांची एक सर्वात महाराष्ट्रातली जबरदस्त अशी क्वालिटी सिरीज घेऊन येत आहे आणि या सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि या सिरीजमुळे मला खात्री आहे की तुम्ही TCS किंवा IBPS ची कोणतीही परीक्षा तुम्ही पास होणार आहात. मग ती तलाठी असू द्या, आता येऊ घातलेली जिल्हा परिषदची असू द्या, वनरक्षक असू द्या, राज्य उत्पादन शुल्क असू द्या किंवा सहकार. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सो आजच्या सिरीज मध्ये, आजच्या सेशन मध्ये आपण राज्यघटना हा विषय सुरू करतोय आणि राज्यघटनेमध्ये सुद्धा महत्वाची जी कलम आहेत त्या महत्वाची कलम आपण घेणार आहोत. आता इतर परीक्षा जसं राज्यसेवा UPSC असेल त्या परीक्षांना खूप डिटेल्स प्रश्न हे विचारले जातात राज्यघटनेला, पण आपण या TCS आणि IBPS ओरिएंटेड जे आहे त्याच अनुषंगाने आपण इथे घेणार आहोत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. नंतरच्या सिरीज मध्ये जी राज्यसेवा कंबाईनची असेल त्याच्यामध्ये डिटेल्स घेऊ, पण इथे TCS आणि IBPS ओरिएंटेडच आपण इथे एक्सप्लेनेशन घेणार आहोत. चला लगेच सुरू करूया. महत्वाचे कलम आपल्या संविधानामध्ये मित्रांनो, मूळ संविधान जे आहे 395 कलम होते मूळ संविधानामध्ये, पण आता 105 जवळपास घटनादुरुस्ती झालेल्या आहेत आणि 105 घटनादुरुस्तीमुळे मूळ संविधानामधल्या कलमांची संख्या वाढून ती आता जवळजवळ 470 पेक्षाही जास्त झालेली आहे. आणि म्हणूनच आपण या सिरीज मध्ये महत्वाचे कलम आपण घेणार आहोत. जवळजवळ 200 पेक्षाही अधिक जी महत्वाची कलम आपण ती घेणार आहोत आणि जी आतापर्यंतच्या सगळ्या TCS IBPS परीक्षांना ती विचारली गेलेली आहेत. इव्हन महाराष्ट्र परीक्षा असतील त्याच्यामध्ये विचारली गेलेली आहेत किंवा जुन्या पॅटर्न नुसार तलाठीला विचारली गेलेली आहेत. अशीच अतिशय महत्वाची कलम आपण घेणार आहोत. सो लेट स्टार्ट. पहिलं महत्वाचं कलम आहे ते म्हणजे संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र. संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र हे पहिलं कलम आहे. आपल्या संविधानातलं पहिलं कलम आहे ते म्हणजे संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र. संघ म्हणजे काय असतं? भारत, आपला जो भारत आहे तो संघ आहे. म्हणजे 28 घटक राज्य जे आपल्या देशामध्ये आहेत त्याचा मिळून भारत हा एक संघ झालेला आहे. त्यासाठी शब्द वापरलेला आहे संघ. राज्यक्षेत्र म्हणजे काय असतं? भारताची जी काही भौगोलिक सीमा आहे, भारताची जी काही भौगोलिक सीमा आहे, या भौगोलिक सीमेमध्ये जो काही क्षेत्रफळ आहे त्याला आपण राज्यक्षेत्र असं म्हणतो. मग पहिलं कलम काय आहे तर संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र. पहिलं कलम काय आहे? संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र. दुसरं कलम कोणतं आहे? कलम 2 आहे एखादे नवीन राज्य स्थापन करणे. एखादे नवीन राज्य स्थापन करणे किंवा ते राज्य संघात दाखल करणे ही तरतूद कलम 2 मध्ये आहे. याचा अर्थ काय? ऍक्च्युली कलम 2 हे जे आहे कोणाला लागू होता? जो प्रदेश भारताचा नव्हता. कधी बरं? 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारताचं संविधान लागू झालं, पण या 26 जानेवारी 1950च्या अगोदर जो प्रदेश आपल्या भारताचा नव्हता त्याच्यासाठी हे कलम 2 लागू होतं. मग कोणता प्रदेश नव्हता? जसं जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद हे जे काही 3 संस्थानं आहेत, हे 3 संस्थानं भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपल्या भारतामध्ये समाविष्ट झाले. मग असा प्रदेश जे संविधान लागू होण्याच्या पूर्वी भारतामध्ये विलीन झाला नव्हता त्याच्यासाठी हे कलम 2 लागू होतं. मग याचाच अर्थ आहे की एखादं नवीन राज्य स्थापन करायचं. स्थापन करायचं म्हणजे काय? तसं जम्मू काश्मीर, जुनागड, हैदराबाद हे प्रांत नव्हती तर ते संस्थान होते, संस्थान. मग ते संस्थान रद्द करायचं आणि त्याचं राज्य बनवायचं, त्याचं राज्य घटक राज्य बनवायचं, त्याला नवीन राज्य स्थापन करणे असं म्हणतो आपण.
आणि संघात दाखल करणे, कारण ते तीनही प्रदेश जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद हे भारतात नव्हते विलीन झाले, ते स्वतंत्र राहत होते. पण नंतर त्याचं संस्थान आपण रद्द केलं, त्यांना आपण राज्य बनवलं आणि ते राज्य मग आपल्या भारताच्या संघात दाखल केलं. अशा तरतुदी करण्यासाठीचं कलम कोणतं आहे? 2. मग कलम 2 आहे एखादे नवीन राज्य स्थापन करणे किंवा संघात दाखल करणे असं म्हणूया आपण. ठीक आहे, चला नेक्स्ट कलम आहे. नेक्स्ट महत्वाचं कलम कोणतं आहे? 3. नेक्स्ट कलम 3 आहे. 3 काय सांगतं मग ते थोडस समजावून घेऊया आपण. 3 ठीक आहे, 3 कलम काय सांगतं ते पाहूया आपण. कलम 3 मध्ये प्रोसिजर, कलम 3 मध्ये दिलेलं आहे ते म्हणजे नवीन राज्याची निर्मिती. नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्य जे आहेत त्यांचं क्षेत्रफळ, सीमा आणि नावे यात बदल करणे. नवीन राज्याची निर्मिती, आता इथे शब्द महत्वाचा आहे, निर्मिती. नवीन राज्याची निर्मिती करायची, जसं आपण निर्माण केलेत. मध्य प्रदेश मधून आपण नवीन राज्य छत्तीसगड निर्माण केलेलं आहे. उत्तर प्रदेश मधून उत्तराखंड निर्माण केलेलं आहे. बिहार मधून झारखंड हे तीनही राज्य इसवी सन 2000 मध्ये निर्माण केलेत. किंवा इसवी सन 2014 मध्ये आंध्र प्रदेश मधनं तेलंगणा, मग याला नवीन राज्य निर्माण करूया असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ ऑलरेडी एक राज्य आहे आणि त्या राज्याचा एखादा भाग वेगळा करून नवीन राज्य निर्माण करणे, याची तरतूद कलम 3 मध्ये आहे. नवीन राज्याची निर्मिती किंवा विद्यमान राज्य, ऑलरेडी एक राज्य आहे महाराष्ट्रासारखं, त्याचं क्षेत्रफळ बदलायचंय किंवा त्याचं नाव बदलायचंय किंवा सीमा बदलायची असेल. ठीक आहे, याची सुद्धा तरतूद संविधानामध्ये कलम 3 मध्ये दिलेली आहे. म्हणजे नवीन राज्य निर्माण करायचंय, त्याचं क्षेत्रफळ कमी करायचं असेल किंवा जास्त करायचं असेल, त्याचं नाव बदलायचं असेल किंवा त्याची सीमा बदलायची असेल, तर ह्या सगळ्या तरतुदी संविधानामध्ये कलम 3 मध्ये दिलेल्या आहेत. कलम 2 आणि कलम 3 मध्ये फरक आहे. कलम 2 कोणासाठी लागू होता की 26 जानेवारी 1950 ला जेव्हा संविधान लागू झालं त्याच्या अगोदर जो काही प्रदेश भारतात विलीन नव्हता झाला त्याच्यासाठी कलम 2. पण कलम 3 कोणासाठी लागू होता की जे आता ऑलरेडी आपल्या संघात आलेले सगळे राज्य आहेत, संघात आलेले राज्य आहेत, या राज्यापासून एखादं नवीन राज्य बनवायचंय, त्याचं क्षेत्रफळ बदलायचं असेल किंवा सीमा किंवा नावात बदल करायचे असेल तर त्या ठिकाणी कलम 3 तुमचं लागू होत असतं. ठीक आहे, कलम 3. त्यानंतर नेक्स्ट कलम आहे कलम 4. मग कलम 4 काय सांगतं बघा. कलम 4 मध्ये जी प्रोसिजर दिलेली आहे, कलम 4 काय सांगतं? सिंपल, म्हणजे कलम 2 मध्ये जे काही सांगितलेलं आहे आणि कलम 3 मध्ये जे काही सांगितलेलं आहे. कलम 2 मध्ये काय सांगितलं? एखादं नवीन राज्य स्थापन करा किंवा संघात दाखल करा. कलम 3 मध्ये काय सांगितलेलं आहे की नवीन राज्य निर्माण करा किंवा त्याचं क्षेत्रफळ, सीमा किंवा नाव बदला. मग कलम 2 आणि कलम 3 मध्ये जे काही सांगितलेलं आहे त्या गोष्टी जर करायच्या असतील तर आपल्याला संविधानामधील कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करायची आवश्यकता पडत नाही. मग काय करावं लागेल? सिंपल, संसद साध्या बहुमताने कायदा पास करू शकते आणि साध्या बहुमताने कायदा पास करून कलम 2 आणि कलम 3 मधले तरतूद करू शकते. त्यासाठी घटना दुरुस्तीची, विशेष बहुमताची किंवा कलम 368 ची आवश्यकता नाही असं कुठे सांगून ठेवलेलं आहे? कलम 4 मध्ये. मग कलम 1, कलम 2, कलम 3 आणि कलम 4 हे 4 कलम आपल्या संविधानातील भाग 1 जो संघ आणि त्याचे राज्य क्षेत्र आहे त्याच्यातली ही महत्वाची 4 कलम आहेत. यस, त्याच्यानंतर कोणतं कलम आहे? यस, त्यानंतर महत्वाचं कलम आहे कलम 5. कलम 5, आता कलम 5 मध्ये काय दिलेलं आहे? नागरिकत्वाची तरतूद. बघा आपल्या संविधानामध्ये दुसरा भाग, तसं पाहता एकूण 25 भाग आहेत. त्या 25 भागापैकी दुसरा भाग आहे नागरिकत्व. नागरिकत्व म्हणजे काय तर देशाचं सभासदत्व. आणि नागरिकत्वाचे 2 प्रकार आहेत, एकेरी नागरिकत्व आणि दुहेरी नागरिकत्व. भारतामध्ये नागरिकत्व एकेरी, ज्याची तरतूद आपण इंग्लंड या देशाकडून घेतलेली आहे. आणि त्या नागरिकत्वाबद्दलच्या तरतुदी कलम 5 ते कलम 11 मध्ये आपल्याला आढळतात. ठीक आहे, मग कलम 5 मध्ये काय सांगितलेलं आहे? कलम 5 मध्ये संविधान लागू होण्यापूर्वीचं नागरिकत्व. कलम 5 मध्ये काय आहे? संविधान लागू होण्यापूर्वीचं नागरिकत्व. आपलं संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालेलं आहे.
पण याच्या पूर्वी जे लोक आपल्या भारतात वास्तव्य करत होते, त्यांचा जन्म भारतात झाला होता, त्यांना नागरिकत्व देण्याची तरतूद कलम 5 मध्ये आहे. म्हणजे कसं बरं, कोण या कलम 5 अंतर्गत कोण नागरिकत्व प्राप्त करू शकतं? एक, सर्वात महत्वाचा, ज्याचा जन्म भारतात झाला असेल, त्याचा जन्म किंवा त्याच्या आईचा किंवा त्याच्या वडिलाचा यापैकी कोणाचाही जन्म भारतात होणं आवश्यक आहे. म्हणजे त्या व्यक्तीचा जन्म किंवा आईचा किंवा वडिलांचा यापैकी कोणाही एकाचा जन्म हा भारतामध्ये होणं आवश्यक आहे आणि संविधान लागू होण्याच्या पूर्वी ते भारतात राहणं आवश्यक आहे. म्हणजे कलम 5 मध्ये नागरिकत्व मिळतं वास्तव्याच्या आधारावर. म्हणजे या अंतर्गत नागरिकत्व मिळवायचं असेल तर कंपल्सरी 26 जानेवारी 1950च्या अगोदर पासून तुम्ही भारतात राहत असले पाहिजेत, तुमचं भारतात वास्तव्य पाहिजेत, ही अट आहे. आणि सोबतच त्या व्यक्तीचा किंवा आईचा किंवा वडिलाचा यापैकी कोणाचाही जन्म, यापैकी कोणाही एकाचा जन्म भारतात होणं आवश्यक आहे. बरं, समजा मग जन्म भारतात नाही झाला तर चालेल, जन्म भारतात नाही झाला तरी चालेल, पण तो व्यक्ती जो आहे ह्या 1950च्या पूर्वी किमान 5 वर्ष भारतात वास्तव्य पाहिजेत. म्हणजे कदाचित तो 1945 पासून भारतामध्ये राहत आला, म्हणजेच 1950च्या पूर्वी जर 5 वर्षापासून 5 वर्ष तो जर सलग भारतात राहत असेल तर त्याही व्यक्तीला आपण नागरिकत्व देऊन टाकू आपण. मग असं हे नागरिकत्व कलम 5च्या अंतर्गत म्हणजे संविधान लागू होण्यापूर्वीच नागरिकत्व. ठीक आहे. मग या कलमाच्या आधारावर आपल्या देशातल्या सर्व लोकांना, जवळपास कोट्यवधी लोकांना नागरिकत्व मिळालं. सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल सर्वांना. कारण या अंतर्गत नागरिकत्व कसं मिळणार आहे, त्या व्यक्तीचं वास्तव्य भारतात पाहिजे आणि दुसरं त्या व्यक्तीचा जन्म किंवा आईचा किंवा वडिलाचा यापैकी कोणाचाही जन्म भारतातला पाहिजे. हा जर नसेल तर किमान 1950च्या अगोदर 5 वर्ष भारतात वास्तव्य पाहिजे. त्या सर्व व्यक्तीला नागरिकत्व या कलम 5च्या अंतर्गत मिळालेलं आहे. त्यानंतर कलम 6 आहे. त्यानंतर महत्वाचं कलम आहे ते म्हणजे कलम 6. कलम 6 मध्ये कोणकोणत्या प्रोव्हिजन्स दिलेले आहेत बघा. पाकिस्तान मधून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व कलम 6 मध्ये झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की 3 जून 1947 रोजी माउंट बॅटन प्लॅन डिक्लेअर झाला, जो दुर्दैवी होता पण स्वीकारावा लागला आणि त्या प्लॅननुसार भारताची फाळणी झाली आणि धर्माच्या आधारावर भारत आणि पाकिस्तान असे 2 देश तयार झाले. आणि म्हणून असे खूप लोक होते की जे पाकिस्तानच्या क्षेत्रामध्ये वास्तव्य करत होते आणि मग त्यांनी ते क्षेत्र सोडून ते भारतामध्ये आले आणि भारतामध्ये राहू लागले. त्यांनाही नागरिकत्व देण्याची तरतूद आपल्या संविधानाने कलम 6 मध्ये करून ठेवली होती. आणि म्हणून मग पाकिस्तानमधून जे काही लोक भारतामध्ये आले होते त्यांना नागरिकत्व जे दिलं गेलं ते म्हणजे कोणत्या कलमाच्या अंतर्गत, कलम 6. ठीक आहे. पाकिस्तानमधून जे काही भारतामध्ये आले होते फाळणीनंतर त्यांना नागरिकत्व देण्याची तरतूद कलम 6 मध्ये केली गेलेली आहे. बरं, मग ते कधी आले पाहिजे होते, त्याची एक डेडलाईन ठरवली होती आपण. त्याची एक डेडलाईन ठरवली होती, ती म्हणजे कोणती तर 19 जुलै. बघा, ही डेट महत्वाची आहे. 19 जुलै 1948च्या पूर्वी. बघा, जो कोणी 19 जुलै 1948 पूर्वी पाकिस्तान मधून भारतात आलेला असेल आणि तो इथेच राहिला असेल तर तशा प्रत्येक व्यक्तीला आपण भारताचं नागरिकत्व या कलम 5च्या अंतर्गत दिलेलं आहे. म्हणजे तो व्यक्ती फाळणीनंतर पाकिस्तान मधून भारतात आलेला पाहिजेत. कधी आलेला पाहिजेत, 19 जुलै 1948च्या पूर्वी आला पाहिजेत. आणि सोबतच त्या व्यक्तीचा किंवा त्याच्या आईचा किंवा त्याच्या वडिलाचा किंवा त्याच्या आजीचा किंवा आजोबाचा यापैकी कोणाही एकाचा जन्म भारतात झाला पाहिजे. तो पाकिस्तान मधून भारतात आला पाहिजेत 19 जुलै 1948 पूर्वी. आणि दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीचा जन्म किंवा त्याच्या आईचा किंवा वडिलाचा किंवा आजीचा किंवा आजोबाचा यापैकी कोणाही एकाचा जन्म हा भारतात झालेला पाहिजे. अशा व्यक्तीला कलम 5च्या अंतर्गत नागरिकत्व मिळत असतं, जे व्यक्ती पाकिस्तान मधून भारतात आलेले आहेत. त्यानंतर कलम 6 आहे. कलम 6 मध्ये कोणती प्रोव्हिजन दिलेली आहे, कलम 6 मध्ये नागरिकत्वाची महत्वाची तरतूद आहे. ते म्हणजे काय तर ते म्हणजे भारतातून
सॉरी कलम 7 मध्ये कलम 7 मध्ये कोणती तरतूद दिलेली आहे? कलम 7 मध्ये भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व्यक्तीचं नागरिकत्व आहे. कलम 7 मध्ये कोणती तरतूद आहे? तर भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व्यक्तीचं नागरिकत्व हे कलम 7 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे 6 मध्ये कोणतं नागरिकत्व आहे? पाकिस्तानमधून भारतात आलेल्या व्यक्तीचं नागरिकत्व, आणि 7 मध्ये भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व्यक्तीचं नागरिकत्व दिलेलं आहे. कारण फाळणीनंतर बरेचसे लोक भारत सोडून पाकिस्तानमध्येही गेलेले आहेत. मग यासाठी पण डेडलाईन होती, ती म्हणजे कोणती? 1 मार्च 1947. बघा, 1 मार्च 1947 पूर्वी जे काही लोक भारत सोडून पाकिस्तानात गेले आणि तिथे स्थायिक राहिले, परत आलेच नाही, त्यांचं नागरिकत्व हे रद्द झालं, संपुष्टात आलं. ठीक आहे. म्हणजे भारतातले व्यक्ती भारत सोडून पाकिस्तानमध्ये गेले कधी बरं? 1 मार्च 1947 पूर्वी, आणि तिथेच राहिले, ते भारताचे नागरिक असणार नाहीत. याची तरतूद कुठे केलेली आहे? कलम 7. ठीक आहे. पण तिथे गेले, ते भारतातून पाकिस्तानमध्ये गेले, पण तिथे त्यांना करमलं नाही, आणि परत जर भारतामध्ये आले असतील तर त्यांना 6 महिने राहावं लागेल, आणि 6 महिने राहिल्यावर त्यांनी नागरिकत्वाचा अर्ज करायचा, आणि त्यांना आपण परत नागरिकत्व या कलमाच्या अंतर्गत देऊन टाकू आपण. ठीक आहे. यस. त्यानंतर महत्वाचं कलम आहे ते म्हणजे कलम 8. कलम 8 हे महत्वाचं आहे. कलम 8 मध्ये कोणत्या प्रोव्हिजन्स दिलेले आहेत? आता कलम 8 मध्ये दिलेला आहे बघा, कलम 8 मध्ये कोणती केस आहे? की तो व्यक्ती भारताचा आहे, मूळ भारतीय वंशाचा आहे. मूळ भारतीय वंशाचा आहे म्हणजे त्या व्यक्तीचा जन्म किंवा त्याच्या आईचा किंवा वडिलाचा किंवा आजीचा किंवा आजोबाचा यापैकी कोणाचाही एकाचा जन्म हा भारतातला आहे. पण आपलं संविधान ज्यावेळेस लागू होतं त्यावेळेस मात्र हा व्यक्ती कुठेतरी भारताच्या बाहेर इतर देशामध्ये वास्तव्य करत होता. शिक्षण किंवा इतर गोष्टीसाठी तो गेला असेल. म्हणजे संविधान लागू होत असताना त्याचं वास्तव्य परदेशात होतं, पण तो मूळ भारतीय वंशाचा होता. कारण त्याचा जन्म किंवा त्याच्या आईचा किंवा त्याच्या वडिलाचा किंवा आजीचा किंवा आजोबाचा यापैकी कोणाचा तरी एकाचा जन्म हा भारतातला होता, म्हणून तो भारतीय मूळ वंशाचा होता. अशाही व्यक्तीला आपण भारतीय नागरिकत्व देऊ. कसं करायचं मग? त्यांनी तो ज्या देशामध्ये राहतोय तिथेच आपले काही राजनैतिक अधिकारी असतात, त्यांच्याकडे नागरिकत्वाचा अर्ज करायचा आणि त्याच्या आधारावर आपण त्याला नागरिकत्व देऊन टाकू. पण यासाठी 2 अटी आहेत. एक तर तो परदेशात त्याचं वास्तव्य पाहिजेत, आणि दुसरी गोष्ट त्याचा जन्म किंवा त्याच्या आईचा किंवा वडिलाचा किंवा आजीचा किंवा आजोबाचा यापैकी कोणाचाही एकाचा जन्म हा भारतातला असणं आवश्यक आहे. त्याला कलम 8च्या अंतर्गत आपण नागरिकत्व देऊन टाकूया आपण. ठीक आहे. यस. त्यानंतर महत्वाचं कलम आहे कलम 9. कलम 9 मध्ये काय सांगितलेलं आहे? की जर एखादा भारतीय नागरिक आहे आणि त्या भारतीय नागरिकाने स्वेच्छेने जर परदेशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल, भारतीय नागरिक आहे पण स्वतःच्या इच्छेने परदेशाचं नागरिकत्व जर स्वीकारलं असेल तर त्याचं भारताचं नागरिकत्व आपोआप रद्द होत असतं. ही प्रोव्हिजन कुठे दिलेली आहे? कलम 9. म्हणजे आहे तो भारतात नागरिक, पण नंतर त्यांनी स्वइच्छेने कोणत्या तरी अमेरिका, जापान किंवा युरोपातल्या एखाद्या देशाचं कोणत्याही देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर भारताचं नागरिकत्व हे आपोआप रद्द होत असतं. ही तरतूद कलम 9 मध्ये दिलेली आहे. ही तरतूद कलम 9 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्वाची कलम आहे. महत्वाचं कलम कोणतं आहे? 10 हे कलम. ठीक आहे. कलम 10 मध्ये कोणती तरतूद दिलेली आहे? कलम 10 मध्ये दिलेली तरतूद काय सांगितलेलं आहे? की आपलं हे जे काही भारताचं नागरिकत्व आहे हे संसदेच्या कायद्याच्या अधीन राहून असेल. भारताचं नागरिकत्व कसं असेल? संसदेच्या कायद्याच्या अधीन राहून असेल. म्हणजे याचा अर्थ काय? आपल्याला जे काही नागरिकत्व आहे, नागरिकत्वाला आपली जी काही संसद कायदा करेल त्या संसदेच्या कायद्याचे सर्व काही नियम, त्या संसदेच्या कायद्याच्या सर्व काही अटी आणि शर्ती ह्या आपल्या नागरिकत्वाला लागू असणार आहेत, असं या ठिकाणी कलम 10 मध्ये सांगितलेलं आहे. आणि मग शेवटचं कलम आजच्या सिरीज मधलं ते म्हणजे कलम 11. कलम 11 हे कशा संबंधी आहे? कलम 11 सांगतं की नागरिकत्व मिळवायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व काढून घ्यायचं असेल
तर त्यासाठी संसदेला कायदा करायचा अधिकार आहे. संसद त्या संबंधी कायदा करू शकते. म्हणजे नागरिकत्व मिळवणे आणि नागरिकत्व काढून घेणे किंवा रद्द करणे यासाठी कायदा करायचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. आणि मग याच कलमाचा वापर करून संसदेने कायदा केला. तो कायदा म्हणजे कोणता? नागरिकत्व कायदा 1955. आणि त्यामध्ये नागरिकत्वाचे मार्ग सांगितलेले आहेत. जन्मतत्व, वंशतत्व, नोंदणी तत्व, स्वीकृती तत्व आणि प्रदेशाचे सामिलीकरण. येस फ्रेंड्स, सो आजच्या सिरीज मध्ये आपण हे 11 महत्वाचे कलम आपण डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, कारण आपल्याला टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नला खूप डिटेल्स प्रत्येक कलम पाहायची आवश्यकता नाहीच आहे. आणि म्हणून या सेशन मध्ये खूप डिटेल्स मी नाही घेतले. ठीक आहे, तरी सुद्धा महत्वाचा एरिया मी सगळा कव्हर केलेला आहे. वाटलं तर आपण प्रत्येक टॉपिक मधले डिटेल्स घ्यायचे असेल तर दुसऱ्या सिरीज मध्ये घेऊया. पण टीसीएस आयबीपीएस प्रमाणे जशा प्रश्नाची आवश्यकता आहे त्यानुसार आपण हे सगळे कलम आपण कव्हर करणार आहोत. आणि अशाच पद्धतीची सिरीज आपली ही चालू राहणार आहे. आणि या सिरीज मुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि या टीसीएस आयबीपीएस मार्फत जेवढ्या काही परीक्षा होतील त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास होणारच आहात मित्रांनो. ठीक आहे, यस. जर चॅनलवर तुम्ही नवीन असणार आहात तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन तुम्ही दाबायचं आहे मित्रांनो, कारण तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आणि असे सगळ्या विषयाचे व्हिडिओ, इतिहास असेल, भूगोल असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, टीसीएस आयबीपीएस प्रमाणे तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहेत. येस, सो थांबूया इथे आपण. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.